मध्ये आणि वेलची, तेजपत्ता, तमालपत्र, जायफळ आणि लवंग, मिरी, मीठ, 1/4 लिंबू, पुदिन्याची पाने, शहाजिरे हे संपूर्ण साहित्य पाण्यामध्ये घालून पाण्याला छान उकळी येऊन द्यायची आणि त्यामध्ये हा जो राईस आहे हा राईस घालायचा आहे। पाणी नेहमी जास्त वेगळं आणि राईस वेगळं करायचं आहे हा शिजलेला। एखादी जर मोठी चाळणी असेल तर चाळणीमध्ये हा राईस गाळून घे। भाज्या आपल्याला ठराविक मसाल्यांनी मॅग्नेट करून घ्यायच्या आहेत, ओले करून घ्यायचे फ्लावरचे। संपूर्ण ह्या भाज्या एका पातेल्यामध्ये, मोठ्या पातेल्यामध्ये काढून, हे घरी बनवलेलं पावशर पनीर आहे। पनीरचे अशा पद्धतीने चौकोनी सर्व भाज्या आपण एका पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे। तर हा सिक्रेटली मसाला आहे, असेल तर तसं मला सांगा, मी नक्की याचा व्हिडिओ तुमच्यासोबत साठी मॅग्नेशन करताना जे लागतं ते म्हणजे दही, आणि हे मॅग्नेशन मध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे। मसाला याच्यामध्ये घालायचा आहे आपल्याला। घालायची 1 बेबी टेबल स्पून काश्मीरी मिरची पावडर घालायची, 1 बेबी टेबल, 1 चमचाभर 1 टेबल भाज्यांना चोळून घ्यायचा आहे, अशा पद्धतीने लावून घ्यायचा। 1 बेबी टेबल स्पून याच्यामध्ये मीठ घालून एक 15 ते 20 मिनिटं बरिस्ता करण्यासाठी आहे ना, खास वेगळ्या पद्धतीने असा कांदा चिरला जातो। तर पहा अशा पद्धतीने कांदा चिरला जातो, उभा नाही चिरायचा। तर पहा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते, अगदी या पद्धतीने हा कांदा चिरून घ्यायचा आहे, असा चांगला असा तळून घ्यायचा आहे। पहा अशा पद्धतीने हा बरिस्ते याच्यामध्ये घालायचे आहेत। पहा फोडणीला 1.5 ते 2 सेकंद लो टू मीडियम गॅस, तेच पाणी आपण ह्या भाज्यांमध्ये घालून संपूर्ण असे एकजीव करून घेतलं। नंतर गॅस बंद केला थोडा वेळ, वरती जे आपण काजू तळले होते ना, असं पसरून हा बरिस्ता घालायचा आहे। सगळीकडे व्यवस्थित धुवून घ्यायची आणि ती सगळीकडे, आणि नंतर जे केशरचं जे आपण दूध तयार केलेलं आहे, कोथिंबीर चांगली पसरून घेतली। आता भरपूर वेळ झालेला आहे, आता आपण याच्यावरचं झाकण काढले। पहा किती, तर नक्की घरी करून पहा या पद्धतीने, तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना याचा स्वाद घ्यायला द्या। भेटूयात आपण अशाच नाविन्यपूर्ण तृप्ती सूपशास्त्रातील भारतीय खाद्य संस्कृतीमधील पदार्थ सोबत।